स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. इचलकरंजी महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी सतीश मुळीकी यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि डीजेच्या तालावर नृत्य करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. महानगरपालिकेच्या प्रांगणात सतीश मुळीकी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसंच सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचं अभिनंदन केलं. यानंतर शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि नतमस्तक होऊन आशीर्वाद घेण्यात आले. तसंच छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जोरदार जल्लोष केला. ही मिरवणूक शहराच्या मुख्य मार्गावरून काढण्यात आली. डीजेच्या तालावर कार्यकर्त्यांनी ठेका धरला. शिवतीर्थ इथं 2 जेसीबीच्या सहाय्यानं फुलांचा वर्षाव करण्यात आला. 50 फुटांचा भव्य हार 2 जेसीबीच्या मदतीनं सतीश मुळीक यांच्या गळ्यात घालण्यात आला. यावेळी महिलांनी भगवे फेटे परिधान करून त्यांचं जंगी स्वागत केलं. महिलांनीही डीजेच्या तालावर नृत्य करत उत्साहात सहभाग घेतला. यावेळी स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांच्यासह नगरसेवक राजू बोंद्रे, नगरसेवक नितेश पवार तसंच मुळीक समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. इचलकरंजी महानगरपालिकेत स्थायी समितीच्या सभापतीपदी निवड झाल्यानंतर मुळीक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. आवाडे घराण्याशी एकनिष्ठ असलेल्या मुळीक परिवारातील सदस्याला स्थायी समितीचं पद मिळाल्यानं समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. तसंच आमदार राहुल आवाडे यांचे 5 पांडवमधील एका पांडवाला आज स्थायी समिती पद मिळाल्यामुळं बाकीच्या पांडवांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं होतं.